ओके. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. थोडं आज आपण बोर्ड सीईटी जेई नीट याबद्दल एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. ठीक आहे. हा व्हिडिओ ज्या मुलांसाठी आहे ते म्हणजे 11वीत असतात आणि ते 12वीला जाणार आहेत. दुसरी गोष्ट जे आता 12वीला आहेत, ठीक आहे, आता 12वीची बोर्डची एक्झाम देणार आहेत, ह्या दोघांसाठी हा व्हिडिओ हेल्पफुल राहील. ठीक आहे. सो पहिला थोडंसं इंट्रोडक्शन देतो की आपली न्यू इन्स्पायर अकॅडमी आहे. ओके. जिथं आपण 11वी 12वी बोर्ड सीईटी जेई आणि नीट या एंट्रन्स एक्झामचं आपण काय केलं होतं, तयारी करून घेतली जाते. आणि ॲड्रेस जो आहे तो आपला ताराबाई पार्क कोल्हापूरमध्ये. ठीक आहे. आपली अकॅडमी आहे. हा जो नंबर आहे तो माझा नंबर आहे 9561488307. ठीक आहे. तर आज आपण डिस्कशन करणार आहे. डिस्कशन म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला बऱ्यापैकी एक 10 वर्ष मी या फील्डमध्ये, तर काय करायचं आहे नेमकं 11th ला 12th ला. ठीक आहे. दुसरी गोष्ट कशा पद्धतीने स्टडी करायचं आहे. ओके. कशा पद्धतीनं तुम्हाला ह्या एक्झामला अप्रोच करायचं याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे तो पेरेंट्सनी पण बघा. ओके. आणि स्टुडंट्सनी बघा. तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट, क्लासेस. क्लासेस कधीपासून जॉईन करायचे. ऍक्च्युअल तुम्ही क्लासेस जॉईन केला तर कधीपासून करायला पाहिजे, तर 11वी स्टार्टिंग पासून तुम्ही क्लासेस जॉईन करायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं होतंय की 11वीला क्लासेस जॉईन केले जात नाही, डायरेक्ट 12वीला क्लासेस शोधले जातात आणि 12वीला लेक्चर्स केले जातात. ओके. तर 12वीला डायरेक्ट तुम्ही गेला, ठीक आहे, 11वीचे काहीच कन्सेप्ट क्लिअर नसतात. ओके. तर बोर्ड जे आहे ते बोर्ड केल्याशिवाय सीईटी येणार नाही. ओके. मी आता जास्तीत जास्त फोकस बोर्ड आणि सीईटी करणार आहे आणि जेई नीट बद्दल आपण नंतर बोलू. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं पर्टिक्युलर व्हिडिओ बनवेन जेई आणि नीटसाठी. तर मोस्ट ऑफ द आता आपण या व्हिडिओमध्ये बोर्ड आणि सीईटी बद्दल थोडं जाणून घेणार आहोत, कशा पद्धतीने याचा स्टडी करायचा आणि कसं चांगले मार्क्स मिळवायचे. ठीक आहे. तर काही अकॅडमीमध्ये तुम्ही काय करताय, 11th जॉईन करत नाही, डायरेक्ट तुम्ही 12th जॉईन करताय आणि तिथंच तुमचे सगळे कन्सेप्ट वीक राहतात. जे फिजिक्स असेल, मॅथ्स असेल आणि बायो असेल किंवा केमिस्ट्री असेल. याचे दुष्परिणाम असे आहेत की 12वीमध्ये 11वीचा जो 80% कंटेंट आहे तो ॲज इट इज 12वीला आहे. त्यामुळे तुम्ही 12वीला जेव्हा लेक्चर्स करतात त्यावेळी तुम्हाला काही समजत नाही, बेसिक्स तुमचे क्लिअर होत नाहीत. त्यामुळे अंडर कॉन्फिडन्स तुम्ही फील करताय. जरी तुम्हाला 10वीला 90 95 98 वॉटेवर जी काय असेल मार्क्स असतील, डझंट मॅटर. 10वीचे मार्क्स तुम्हाला 98 आहेत, 99 आहेत, 100 आहेत, हे याचा मॅटर होत नाही की तुम्ही 11वीला भरपूर मार्क्स पडतील किंवा बा सायन्स तुम्हाला इझी जाईल. तसं होणार नाही. त्याच्या मार्क्स आणि याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे 11वीला फर्स्ट डे पासून क्लास लावणे. 11वीचे पहिले 5 ते 6 टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातले मॅथ्सचे पण टॉपिक्स. सो बेसिक तुमचं 11वीचं बघितलं, फिजिक्स बद्दल बोलायचं, युनिट अँड मेजरमेंट, स्केलर वेक्टर, मोशन इन प्लेन जे आहे टॉपिक्स बोर्डसाठी ते सगळ्यात महत्त्वाचे इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक असेल, करंट इलेक्ट्रिसिटी असेल, हे जे टॉपिक्स आहेत खूप महत्त्वाचे आहेत. हे बेसिक्सचे टॉपिक्स आहेत. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट इलेक्ट्रिसिटी 12वीला पण लागतं. तर सगळ्यात महत्त्वाचं बेसिक पहिले 2 टॉपिक आहेत, युनिट मेजरमेंट आणि स्केलर वेक्टर. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट हे 2 टॉपिक न करता, काही जण 11वीला क्लासेस लावत नाहीत, लावले तरी उशिरा जॉईन करतात आणि हे टॉपिक बुडलेलं असेल. दुसरी गोष्ट, मॅथ्समध्ये ट्रिगोनॉमेट्री आहे, ठीक आहे, अँगल अँड मेजरमेंट आहे, हे जे बेसिक टॉपिक आहे हे यायला पाहिजे. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे काय करतात, मिस करतात. त्यामुळे त्यांना मॅथ्समध्ये पण थोडं अवघड जातं, फिजिक्समध्ये पण भरपूर अवघड जातं. ओके. कम्पेअर केलं तर फिजिक्स थोडंसं टफ जातं. याचं रिझन हेच आहे की आपण स्टार्टिंग पासून त्याचं काय घेत नाही, गायडन्स घेत नाही किंवा ते कन्सेप्ट क्लिअर करून घेत नाही. हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट काय की तुम्ही क्लासेस जॉईन करताय. ओके. आता जरी 12वीला जरी तुम्ही जॉईन करत असाल तर कोणते क्लासेस जॉईन करायला पाहिजे हे पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं आहे की ठीक आहे, बाकीच्या बोलण्यापेक्षा मी सांगतोय कोणते क्लासेस जॉईन करायला पाहिजे. ज्या क्लासमध्ये ओनरच टीचर आहेत, ओके, ते क्लासेस जॉईन करा मोस्ट ऑफ दी, जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, शिक्षक बदलतात, फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही, ते रॅन्डमनेसली शिक्षक बदलून येतात, तो तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. फ्रिक्वेन्सी एकदा मॅच जरी कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर तुम्हाला ते कळणार आहे. ठीक आहे. जिथं ओनर स्वतः शिकवतात, स्वतःच ओनर आहेत, तिथेच तुम्ही मोस्ट ऑफ दी जॉईन केला तर जास्त फायदा होईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय होते की काही ठिकाणी ओनली बोर्ड वर्षभर घेतलं जातं आणि बोर्ड घेतल्यानंतर सीईटी ही क्रॅश कोर्स म्हणजे लास्टच्या 2 महिन्यात 1 महिन्यात संपलं होतं. म्हणजे बोर्ड एक्झाम झाल्यानंतर महिन्याभरात सीईटी ही एक्झाम काय केले ते त्याचे जे काय क्रॅश कोर्स म्हणून घेतलं जाते. ऍक्च्युली ती मेथड पूर्ण चुकीची आहे. तुम्हाला जसं बोर्ड घेतलं जसं तसं सीईटी पण वर्षभर घेणं गरजेचं आहे. सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे,
जे की सीईटी दिल्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकताय. हा ठीक आहे, मग आम्ही फक्त बोर्ड केला आणि लास्टच्या महिन्यामध्ये सीईटीची प्रिपरेशन केली, तर तसं होणार नाही. सीईटीची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्हाला वर्षभर करायला पाहिजे. ठीक आहे, तर सीईटीची प्रिपरेशन जर केली तर ऍक्च्युली पुढे बघितलं तर आपल्याला महत्वाचं काय, सीईटीला गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला जर ऍडमिशन हवं असेल, मग ते पीसीबी थ्रू असू दे किंवा पीसीएम थ्रू असू दे. इंजिनिअरिंगला जर ऍडमिशन घ्यायचं असेल पीसीएम बद्दल बोला गेलं तर इंजिनिअरिंग बद्दल, ठीक आहे, तर याला तुम्हाला गव्हर्नमेंटला 99% यायला लागतं. ओके, किंवा 98 ह्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स लागतात गव्हर्नमेंट कॉलेजला घ्यायचं असेल तर. ठीक आहे, दुसरं प्रायव्हेट कॉलेजला जरी घ्यायचं असेल विदाऊट डोनेशन न भरता, तरी तुम्हाला 93 94 हे रिजनल म्हणजे जिथं तुम्ही आहात ज्या शहरामध्ये, ओके, तिथं प्रायव्हेट कॉलेज असेल तर 93 94% पडावं लागतं. पण प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन मिळणार तुम्हाला. ठीक आहे, आणि फक्त विदाऊट डोनेशन. जर तुम्हाला हे मार्क्स पडले नाहीत तर डोनेशन 2 ते 3 लाख रुपये, 5 लाख पर्यंत डोनेशन आता चालू आहे. ठीक आहे, कॉम्प्युटर सायन्स जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते 4 ते 5 लाख रुपये पे करावं लागतील. दुसरी गोष्ट, प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन मिळेल आणि त्या प्रायव्हेट कॉलेजला मोस्ट ऑफ द कॅम्पस सिलेक्शन आहेत किंवा कॅम्पस आहेत, बाहेर जे कंपनीज आहेत त्या चांगल्या कंपनी येत नाहीत. सो तुम्हाला काय करायला पाहिजे, मी प्रायव्हेट कॉलेजला नावं ठेवतो असं नाही, पण ऍज कम्पेअर टू गव्हर्नमेंट कॉलेजला चांगले कॅम्पस येतात, त्यामुळे त्यांचे पॅकेजेस हाय असतात. ठीक आहे, सो प्रायव्हेट कॉलेजमध्ये बऱ्यापैकी बघता तर पॅकेजेसचा प्रॉब्लेम येतो, काही काही कॉलेजमध्ये पॅकेजेसचा पण प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, सो तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला पाहिजे असेल तर या पद्धतीनं 99 98 किंवा अबाव 94 तर पाहिजे, जेणेकरून विदाऊट डोनेशन तुम्हाला ऍडमिशन मिळेल. मग मला सांगा, काही जण फक्त क्रॅश कोर्ससाठी किंवा लास्टच्या 1 महिन्यात सीईटी प्रिपरेशन करत असेल तर हा स्कोर होईल का? तर नाही आहे. वर्षभर बोर्डची प्रिपरेशन करतोय, ओके, तो बोर्डचा सिलेबस प्रॉपर वेळेत संपणं गरजेचं आहे. त्यानंतर सीईटी वर्षभर त्याची टेस्ट पण होणं गरजेचं आहे. जर असं होत असेल तर तुम्हाला हा सीईटीला काय होणार आहे, मॅक्झिमम स्कोर होणार आहे. जे 11th पहिल्यापासून क्लासेस लावलेत, ओके, त्यांनी 12th एमसीक्यूची प्रिपरेशन केली वर्षभर, तर त्यांचे चान्सेस जास्त आहेत की ते गव्हर्नमेंटला सिलेक्ट होतील. बाकी सिलेक्ट होणार नाही जे लास्टच्या महिन्यामध्ये प्रिपरेशन करणार. ऑब्विसली जर तुमच्याकडे 40 डेज असतील आणि जर तीन सब्जेक्टचं बघायला गेलं पीसीएम, ओके, 16 तरी आउट एक 50 जर टॉपिक्स बघितले तर हे एका महिन्यात 50 टॉपिक्स तुम्ही शिकून प्रिपरेशन होणार आहे का हो? तर नाही होणार. ठीक आहे, सो त्यांना ऑटोमॅटिक सीईटीला मार्क्स खूप कमी पडतात आणि कुठल्या तर कॉलेजला, प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेतलं जातं. तिथून पुढे 4 वर्ष तिथं शिकून तिथं कॅम्पस होईल, सिलेक्शन होईल नाही होईल, जरी झाले तर ते हायर पॅकेजेस नसतात ऍज कम्पेअर टू गव्हर्नमेंट. ठीक आहे, सो मोस्ट ऑफ दी सगळे स्टुडंट जे आहेत ते एकतर 11th क्लास लावत नाहीत, ओके, असं मला दिसतंय, आणि त्यानंतर लावला तरी 12th चुकीच्या ठिकाणी तुम्ही काय करता, मनी आणि टाइम वेस्ट करता. याचा आउटपुट काय येतं तुम्हाला, एकदम खराब आउटपुट येतं. आउटपुट इन द सेन्स वॉट, तुम्हाला जरी 90% 89 किंवा 85 जरी पडले तरी तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजलाच ऍडमिशन मिळणार आहे. काही ठिकाणी डोनेशन पण भरावं लागणार आहे. ऍटलीस्ट तुमचं विदाऊट डोनेशन तर ऍडमिशन व्हायला पाहिजे. जर चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 99 98% पर्यंत तुम्ही काय करू शकता, मार्क्स पाडू शकता, तरच तुम्हाला हायर पॅकेजेस आहेत. ओके, त्यामुळे तुमची तिथं करिअर होणार आहे. अदरवाईज थोडंच नाही, खूप स्ट्रगल करावं लागेल तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये. ठीक आहे, तर यासाठी सगळ्यात महत्वाची स्ट्रॅटेजी काय असेल, तर 11th जे आहे ते पहिला बेसिक जे आहे ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल. त्यानंतर 12th 80% सिलेबस असतो, 11th 20% सिलेबस असतो. ठीक आहे, 20% सिलेबस 11th 80% 12th. सो पण याचा अर्थ असं नाही की 11th 20% आहे, 80% 12वीला, मग 12वीला आपण भरपूर अभ्यास करू, तसं होणार नाही. 11वीचे सगळे टॉपिक 12वीला आहेत. सगळे जेवढे 11th टॉपिक्स आहेत तेवढे सगळे 12वीला टॉपिक्स आहेत. मग तुम्ही जर 12वीला असेल आणि त्याच्या पुढच्या कन्सेप्ट 12वीला आहेत, जसं करंट इलेक्ट्रिसिटी असेल त्याचे पुढचे पार्ट्स 12वीला आहेत, इलेक्ट्रिसिटी काय त्याचे पुढचे गॉस नंतर पुढं 12वीला आहेत. मग तुमचं 11th जर झालं नसेल तर 12th पण तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. ठीक आहे, 80% मधलं 80% मध्ये प्रॉब्लेम येणार आहे परत तुम्हाला. सो बेसिकली जे 11th पूर्णच ब्लँक आहेत त्यांसाठी खूप स्ट्रगल करावं लागणार आहे, खूप स्टडी करावं लागणार. त्यात दुसरी गोष्ट, अशा ठिकाणी क्लासेस जॉईन करा जिथं बाबा वर्षभर तुमचं घेतलं जातं, सीईटी घेतली जाते, तुमचे डाऊट सॉल्व्हिंग होतात, पर्सनली टीचर बदलत नाही आहेत. ठीक आहे, तुमचे पर्सनली डाऊट सॉल्व्ह होतात, 1 to 1 कम्युनिकेशन होतंय. ओके ओके, गर्दी असेल तरी गर्दीत तुम्हाला डाऊट विचारला जाऊ शकता तुम्ही. ओके, म्हणजे ऍक्सेसिबल आहे, तुमचे डाऊट सॉल्व्ह होत असेल. ठीक आहे,
प्रॉपर टेस्ट होत असतील आणि सीईटी वर्षभर घेतलं जात असेल, या गोष्टी केल्या तर तुम्हाला कुठेतरी चान्सेस आहेत की तुम्ही गव्हर्नमेंटच्या कॉलेजेसमध्ये सिलेक्ट होऊ शकाल किंवा सीईटीला मॅक्झिमम मार्क भेटेल. ठीक आहे. बोर्डची पण प्रिपरेशन प्रॉपर व्हायला पाहिजे, 100% प्रिपरेशन चांगली व्हायला पाहिजे बोर्डला, तर स्टेट फॉरवर्ड आहे. बोर्ड केला तर सीईटी होते, कारण स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन्स असतात. समजतंय? सो जेई नीट बद्दल मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे. सो अवेअरनेस काय बरं, कसं होतं 11वी-12वी करताय आणि नंतर तुम्हाला मार्क्स भेटत नाही, ऍडमिशन भेटत नाही. ऍडमिशनसाठी खूप फिरावं लागतं. जर तुम्हाला मार्क्स कमी पडले, ऍडमिशन चांगल्या ठिकाणी भेटत नाही, म्हणावा तो ट्रेड भेटत नाही. तुम्हाला सीएस पाहिजे असेल तर विदाऊट रिझन तुम्हाला ENTC वगैरे घ्यावं लागतं. ओके, जर मिळत नसेल तर करणार काय, तुम्हाला ते घ्यावं लागणार. सो हे प्रॉब्लेम्स आहेत. सो अवेअर राहा. 12वी ही तुमच्या आयुष्यातली खूप महत्वाचं इयर आहे, इम्पॉर्टंट इयर आहे, जिथं तुम्ही तुमचं करिअर करू शकताय. आणि इथं जर फसलात कोणत्याही ऍडव्हर्टायझिंगला, ओके, कोणत्याही बाकीचा अभ्यास सोडून बाकीच्या ऍडव्हर्टायझिंग जर फसलात तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे. काही जण फी वाचवण्याच्या नादात कॉलेजेस किंवा क्लासेस जॉईन करत नाहीत. ओके, काही जण अशा ठिकाणी जॉईन करतात जिथे फीज कमी आहेत, समथिंग लाईक दॅट. अशा पद्धतीनं तिथं त्या ऍडव्हर्टाईजला तुम्ही भाळता. ठीक आहे, तिथं तुम्ही फसता. त्यामुळे काय होतं, तुमची प्रिपरेशन होत नाही. तुम्ही तिथं पैसे वाचवण्याचा प्रयत्न करता, पण डोनेशन 3 लाख 4 लाख हे डोनेशन नंतर भरावं लागतं. ठीक आहे, नंतर फ्रस्ट्रेट होऊन काही उपयोग नाहीये. सुरुवातीलाच त्याचं तुम्ही बघा कशा पद्धतीने घेतलं जातं, काय घेतलं जातं, मगच ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. सो हे पेरेंट्सने पण खूप महत्वाचं आहे लक्ष देणं. ओके, तेवढंच विद्यार्थ्यांनी पण लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपल्या इथे काय होणार आहे, आपल्याकडे PCMB हे 4 विषय आहेत. ओके, PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल. ठीक आहे, PC ग्रुप असेल. ते सीईटी आपण घेतोय, बोर्डची पण तयारी करू, जेई नीट पण घेतोय, पण मोस्ट ऑफ ज्याचा आपण बोर्ड आणि सीईटी बद्दल बोलू. तर फिजिक्स आपण 12th वर्षभर आपण सीईटी घेणार आहे. ठीक आहे, टॉपिक वाईज MCQ असतील आपले. टॉपिक झाला की MCQ डिस्कशन असेल, त्याची टेस्ट पण असेल सेपरेट, थेरी टेस्ट असेल. ठीक आहे, हे वर्षभर आपलं राहणार आहे. MCQ टेस्ट, थेरी टेस्ट. ओके, ते फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, त्याचं वर्षभर MCQ डिस्कशन असेल. टॉपिक झालं की लगेच MCQ डिस्कशन, त्याच्यावर टेस्ट असेल, थेरी टेस्ट असेल. आणि आपला हा सिलेबस मोस्ट ऑफ डिसेंबर, ठीक आहे, किंवा जानेवारीच्या 1st और 2nd वीकमध्ये टोटल सिलेबस संपून त्याच्यावरच्या सगळ्या टेस्ट संपतात. ठीक आहे, तरच तुम्हाला 1 महिना अगोदर किंवा 20-25 दिवस अगोदर तुम्हाला फ्री केलं जातं, जेणेकरून तुम्ही त्याची रिव्हिजन कराल आणि चांगले मार्क्स पडाल. ठीक आहे, तर ही मेथड ॲक्युरेट आहे. या मेथडनंच जर गेला तर तुम्हाला काय होणार, चांगले मार्क्स भेटणार आहे. शिकणार तर सगळेच आहेत. ठीक आहे, सायन्समध्ये सगळेच असणार आहेत, बट काही जणांना सीईटी मध्ये चांगला स्कोर होणार आहे. ओके, मोस्ट ऑफ द जे इंजिनिअरिंगला जाणार आहे त्यांना सीईटी गरजेचीच आहे. त्यांनी तिथं फोकसच करा. एक वेळ बोर्डला इकडे तिकडे थोडंफार कमी झालं, बा 80% जागी 72% पडले, 75 पडले, तर ठीक आहे, पण सीईटीला तुम्हाला मार्क्स पडावे. आणि ज्या गोष्टीवर तुम्ही फोकस करायला सीईटी थ्रू ऍडमिशन घेणार आहे, ते लास्टच्या महिन्यात 1.5 महिन्यात जर त्याचा नुसता स्टडी करत असाल तर तुमचे रिझल्ट हे उलटेच असणार आहेत. ठीक आहे, टोटल 200 क्वेश्चन्स असतात सीईटीला. ठीक आहे, सॉरी 200 मार्क्स असतात. ठीक आहे, 200 मार्क्स एक्झाम असते. 50, 50 आणि 50. केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स. आणि मॅथ्सला इंटू 2 असतं, त्यामुळे त्याचे 100 मार्क्स इंटू 1 असतं, त्याचे 50 आणि याचे 50. सो फिजिक्सला 50, केमिस्ट्री 50 आणि मॅथ्सला 100, असे 200 मार्काची एक्झाम असते. ठीक आहे, आणि याला निगेटिव्ह मार्किंग नसतं. ओके, तुम्हाला आउट ऑफ 200, ओके, पर्सेंटाईल स्कोर चेंज होतो प्रत्येक वेळी, कट ऑफ पण चेंज होतो, पण तुम्हाला मोस्ट ऑफ दी 180-190 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे चांगले. आणि 10% 11वीचं पण असतं. ठीक आहे, म्हणजे 40 क्वेश्चन्स जर फिजिक्समध्ये बोलायला गेलं तर 40 क्वेश्चन्स असतात फिजिक्समध्ये 12वीचे, आणि 10 असतात ते कुठले असतात, 11चे असतात. ओके, तसंच केमिस्ट्री, तसंच मॅथ्सचं असणार आहे. ठीक आहे, सो दॅट्स वाय व्हिडिओ बनवण्याचं रिझन आहे की बऱ्याच जणांना हा गायडन्सच नसतो की बाबा कशा पद्धतीने करायचं आहे, काय करायचं आहे. 11th क्लास लावलेले नाहीत, 12th कोणता क्लास जॉईन करायचा आहे, बरं जॉईन केला तर काय करायची, कशी स्ट्रॅटेजी असेल. ओके, जर तुम्ही ऑफलाईनला जॉईन केलात, ओके, आपले बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. ओके, आता डेमो लेक्चर स्टार्ट आहेत, तुम्ही डेमो लेक्चरला बसू शकता. त्यानंतर लेक्चर्स बसल्यानंतर तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगेन की बाबा वर्षभर कशा पद्धतीने स्टडी केला जातो, कशा पद्धतीने तुम्ही अप्रोच करायला पाहिजे एक्झामसाठी. ओके, ते ऑफलाईन लेक्चरला तुम्हाला सांगितलं जाईल. ठीक आहे, काही जर शंका आल्यास तुम्ही ह्या नंबरवर काय करू शकताय, कॉल करू शकताय. ठीक आहे,
9561488307 हा माझा नंबर आहे. यावर तुम्ही कॉल करू शकताय आणि भेटायला यायचं असेल आणि काही गायडन्स हवा असेल पर्सनली तरी पण तुम्ही अकॅडमीला भेट देऊ शकताय. दुसरी गोष्ट, आपले लेक्चर स्टार्ट आहेत, डेमो लेक्चर पण स्टार्ट आहेत. ते सकाळी 8 ते 10:30 यावेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या वेळेस असतात. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. तुम्हाला आणि पर्सनल गायडन्स सुद्धा केलं जाईल. ठीक आहे. आणि बाकी जेई नीटसाठी व्हिडिओ मी बनवते सेपरेट, ते पण तुम्ही नंतर बघा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. वर्षभर तुम्हाला ॲज अ गायडन्स सीईटीसाठी, बोर्डसाठी, जेई नीटसाठी व्हिडिओ येत राहतील. ठीक आहे. सो सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज भेटतील. ठीक आहे. धन्यवाद.